त्यावेळेस आपण राष्ट्रवादीची सत्ता आली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 35% खानदेशी लोक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि त्यावेळेस राष्ट्रवादीने पण आम्हाला खानदेशी संग्रामला राष्ट्रवादीच्या कोट्यातनं एक परिवहन सदस्य दिलं होतं आणि म्हणून आम्ही यावेळेस असं ठरवलंय सर्वांनी की यावेळेस आपल्याला साहेबांच्या मागे पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचंय. आम्हाला कुठल्या पदाची अभिलाषा नाहीये किंवा आम्हाला कुठलं पक्षाचं तिकीटही नको आहे. फक्त आम्हाला एवढीच इच्छा आहे की खानदेशमध्ये जो काही पाण्याचा किंवा रोजगाराचा जो काही प्रश्न आहे तो साहेब सोडू शकतात, साहेबांच्या पद्धतीने सोडू शकतात एवढी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यासाठी जवळजवळ 17 ते 18 वर्षापासून लढा देतोय आणि आमची खूप इच्छा होती साहेबांपर्यंत पोहोचायची. आज तो योग आला. आज माझं एवढंच म्हणणं आहे की साहेब आम्ही या घडीला तरी आपल्या सोबत नक्की आहोत. आमची एवढीच मागणी आहे की खानदेशमध्ये जो काही नागपार प्रकल्प आहे किंवा काही गोष्टी आहेत ते आपण जाणते राजा आहात, आपण त्याच्यावर लक्ष देणार आणि तुम्ही लक्ष दिलं तर खूप मोठं. आणि आम्ही मागच्या इलेक्शन मध्ये पण आपल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये मागणी केली होती की आम्हाला फक्त मुंबईमधून खानदेशमध्ये जायला रेल्वे नाहीये, तर आम्हाला साहेबांचं एक लेटर फक्त रेल्वे बोर्डाला आलं की आम्हाला गाडी चालू होईल आणि आम्ही तुमच्या मागे आहोत. आम्ही तिकिटासाठी, आमदारकीसाठी, नगरसेवकसाठी साहेब आम्ही आमची कधी मागणी नसते. आमच्या फक्त आमच्या भागातल्या लोकांसाठी जे काही विषय त्या विषयासाठी आमची लढाई असते. बस एवढीच विनंती. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची अभिलाषा न ठेवता